शर्यत लागलीच तर ससाच जिंकायला पाहिजे, नाही म्हणले कासवत जिंकले. आम्ही खरं मांडलं. पुन्हा म्हणले राजापेक्षा प्रधान हुशार. अरे प्रधान हुशार असतं तर राजा नसता का झाला? पण बिरबल पांडे नावाचा ब्राह्मण अकबरापेक्षा हुशार दाखवायचा होता. पुन्हा सांगितलं चतुर शेतकरी असतो आणि देवाला सुद्धा फसवतो. अरे देवाला फसवणारा असता तर शेतकऱ्याने आत्महत्या केल्या असत्या का? म्हणून तिसरं कारण आहे आमच्या आत्महत्येचं मित्र हो, की आम्ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं साहित्य वाचलं नाही. जर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं तुम्ही साहित्य वाचलं, मी बॉन्डवर लिहून द्यायला तयार आहे, भारतातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. वाचा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी मोजकं साहित्य लिहिलंय. गुलामगिरी 1873 ला लिहिली, शेतकऱ्याचा असूड लिहिलं, ब्राह्मणाचे कसब लिहिलं, तृतीय रत्न नाटक लिहिलं, अखंड लिहिलं, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं, मृत्यू पत्र लिहिलं, इशारा 1 इशारा 2 एवढं मोजकं साहित्य लिहिलं. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं ना. जगातील सर्वात विद्वान डॉक्टर बी.आर. आंबेडकर, MA, MSc, DSc, बार्टला, LLD, डिलीट एवढ्या मोठ्या पदव्या घेतलेल्या माणसाने फक्त 7वी शिकलेल्या ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. त्यांनी मॅक्स मुलरला गुरु मानलं नाही, सेलिंग मनला गुरु मानलं नाही. सामाजिक गुरु ज्योतिराव फुले 7वी शिक्षण, आध्यात्मिक गुरु संत कबीर कुठल्याच शाळेत गेले नव्हते, धार्मिक गुरु तथागत बुद्ध कुठल्याच कॉलेजला गेले नव्हते. ह्याला म्हणतात सामाजिक इमानदारी. शेतकऱ्यांचा असूड हे जे साहित्य आहे, यामध्ये जे साहित्य लिहिलंय मित्र हो, ते साहित्य जर आजच्या शेतकऱ्यांनी वाचलं तर कुठलाही शेतकरी भारतात आत्महत्या करणार नाही. ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे साहित्य आलं आणि सर्व साहित्य फुलेंचं एकत्र केलं आणि एकत्र करून पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव समग्र वाङ्मय. शरद पवारांनी 7च्या टीव्हीच्या बातम्याला सांगितलं, कारण त्यावेळी चॅनल्स नव्हते. काय सांगितलं? की या पुस्तकाचं महाराष्ट्रात पारायण झालं पाहिजे, प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. पारायण म्हणजे दररोज. आपलं दुसरंच पारायण सुरू झालं म्हणून घोटाळा झाला. आणि फुलेंनी या शरद पवारांनी या पुस्तकाची किंमत खरं तर 500,000 पाहिजे, 10 रुपये ठेवली तुम्हाला विकत घेता यावं म्हणून. लोक आनंदी बहुजन समाजातली शरद पवारांनी सांगितल्यावर. आणि दुसऱ्या दिवशी पुणे विद्येच्या माहेर घरात पुण्याला गेले आणि ते पुस्तक मागू लागले. एकही पुस्तक शिल्लक नाही. 1 लाख प्रती छापल्या, पुस्तक शिल्लक नाही. चौकशी केल्यावर कळालं की पुण्यातल्या ब्राह्मणांनी सगळी फुलेची पुस्तकं घेतली आणि जाळून टाकली. कारण त्यांना माहित होतं आपण जर हे पुस्तक जाळलं नाही आणि ह्यांनी वाचलं तर आपल्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. त्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आहे शेतकऱ्याचा असूड, आणि त्यामध्ये सगळं फुलेंनी सांगितले की शेतकऱ्याच्या नेमक्या समस्या कशा आणि त्या कशा सोडवल्या पाहिजे. आम्हाला असूडच माहित नाही. असूड शेतकऱ्याजवळ असतो खांद्यावर बैलाला मारण्यासाठी. तो असूड फुलेंनी तुमच्या जवळ दिला, पण तो असूडच तुमच्या हातात येऊ दिला नाही. म्हणून शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला. आम्हाला मुळात जाऊन ह्याचा विचार करावा लागेल. 1942 ला 17, 18, 19, 20 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी मुंबईला नागपूरला बाबासाहेबांनी घेतलं. आणि त्यामध्ये 75,000 कार्यकर्ते होते, 50,000 पुरुष आणि 25,000 महिला. ही राष्ट्रव्यापी देशव्यापी आंदोलन पाहून इंग्रज चमकले आणि इंग्रजांनी बाबासाहेबाला दिल्लीला बोलवलं आणि 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 खात्याचं मंत्रीपद दिलं. मजूर मंत्री, ऊर्जा मंत्री, सिंचन मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे असे 4 कॅबिनेट दिले. ज्यावेळी त्यांना सिंचन मंत्री केलं
इरिगेशन मिनिस्टर, त्यावेळी त्यांनी तो ब्ल्यू प्रिंट तयार करून ठेवली की 2000 साली भारतात किती लोकसंख्या असेल आणि भारताच्या शेतकऱ्याकडे जमीन किती असेल आणि त्यांना पाणी कसं द्यायचं त्याचं नियोजन त्यांनी 1942 ला केलं. एवढंच नव्हे, ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी दुसरी ब्ल्यू प्रिंट तयार केली की 2000 साली भारताची लोकसंख्या किती असेल आणि त्यांना वीज किती लागल त्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली. 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झाले.